श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश्य तत्वमशादिलक्षम एक नित्य बिमलमचलम सर्व दीक्षाक्षुभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथा टोपीच माला दंडकमंडलुदर कंट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परांतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडदेशा वेदवंदा जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा अपूर्ण चंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागी आदिमध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे. विष्णुशंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती. सहस्रमुखी निश्चिती सेनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्ष दिनानाथा दासांकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आनावी जे आपुला मना. कृपा समुद्री यामिना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन. इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करावावे दुस्तर हा भवसागर याचे पावावे पैल तीर. त्वनाम तरणी साचर प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपय. शांतिमणी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगीन यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राशीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एक माळ श्री स्वामी समर्थ जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ. 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 जय जय स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृश्य तत्वमशादिलक्षम एकनित्य विमलमचुलम सर्वदीक्षाक्षुभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथाटोपीच माला दंडकमंडलुदर कंटंकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माम. जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरेजदर अगम्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुधा नमियेली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या काननछेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अन्निकुमार दत्तात्रेय नमियेला. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अन्निकुमार
अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्मकुळी, कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध. अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध. भक्त मनोरथ पुरविले, त्याशी साष्टांग नमोनी. करे प्रार्थना कर जोडुनी, आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले. करता आणि करविता तुचे एक स्वामीनाथा, माझी अठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसी ऐकून या स्तुती, संतोषली स्वामीराज मूर्ती. कवी लागी अभय देती, वरद हस्ते करोनी. आता नमू साधुवृंद, ज्याशी नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावंतस, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते डोलविती मान. तयांचे चरण नमिले, ईश चरणी जडले चित्त. ऐसे तुकारामाधिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित. वरप्रसादा कारणे, अहो तुम्ही संतजनी. मज दिनावरी कृपा करोनी, आपण हृदयस्थ राहुनी. ग्रंथरचना करवावी, आता करू नमन. जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले, परी हे अमृत जानोनी. आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी. तियेकडन पहावे, स्वामींचे लीला बहुत, अस्ति प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतून पाही, अमोल मुक्ताफळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञही, अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत. प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे बसती, होय त्यांची मनोरथपूर्ती. तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी, राचप्पा मोदी यांचे घरी. बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरोनी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याजसवे एक पारशी, आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळींशी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघांशी बैसवून दोहोवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज, उभयंतशी वाटले चोज. साहेबन प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हसमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळीवनातून प्रथमरंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिले अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती, पातलो गोदा तटाकाप्रती. जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरवून हैदराबादेशी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास, स्वेच्छेन तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश, हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे, तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त, असे मुळापासोनी. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राज्यती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रहयतीवर. कमरेवरी ठेवून कर, दर्शन देती तयांशी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, आनंद भक्त परिसोत. द्वितीयोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेया जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्याशी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य, निर्विकार स्वामीमूर्ती. लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करोनी वस्ती. मंगळवेढे सोडिले, मोहळा माझी वास्तव करीत. आप्पाटोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त. अल्पमती केवी वर्णू,
सवे घेऊनी स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटाशी. अर्ध मार्गावरून टोळाशी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले येथी राज स्वच्छने. तेथे एक अविध होता तो करिता याची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहप्रती. स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर. योग यागादी काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळप्पा चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासुनी तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी येती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात. नृपाशी कळला वृत्तांत की आपल्या नगरात येती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकुनी राव बोलला काय वाणी. गावात येती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊने लवलाई भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली गाणी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. रावमुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळवून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली. सोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे. तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.